नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नाउन केसेस अर्थात नामाच्या विभक्त्या पाहणार आहोत। मित्रांनो, नामाच्या 5 विभक्त्या आहेत इंग्रजीमध्ये। देर आर 5 केसेस ऑफ नाउन इन इंग्लिश। ते कोणते आहेत ते आपण पाहूया। देर आर 5 केसेस ऑफ नाउन in English. इंग्रजीमध्ये नामाच्या 5 विभक्त्या आहेत। सर्वात आधी येते सब्जेक्टिव्ह किंवा नॉमिनेटिव्ह केस। मराठीत आपण याला प्रथमा विभक्ती म्हणतो। दुसरं ऑब्जेक्टिव्ह किंवा अकेजिटिव्ह केस। मराठीत याला द्वितीय विभक्ती म्हणतात। तिसरा येतो त्या ठिकाणी पॉसेसिव्ह किंवा जिनेटिव्ह केस अर्थात षष्ठी विभक्ती। चौथा प्रकार येतो डेटिव केस। चतुर्थी विभक्ती आणि शेवटची आणि 5वी विभक्ती त्याला वोकेटिव्ह केस, मराठीत संबोधन विभक्ती असे म्हणतात। हे 5 विभक्त्या आहेत इंग्लिशमध्ये। सब्जेक्टिव्ह किंवा नॉमिनेटिव्ह केस प्रथमा विभक्ती, ऑब्जेक्टिव्ह किंवा अकेजिटिव्ह केस द्वितीय विभक्ती, पॉसेसिव्ह किंवा जिनेटिव्ह केस षष्ठी विभक्ती, डेटिव्ह केस चतुर्थी विभक्ती आणि होकेटिव्ह केस संबोधन विभक्ती। आपण 1 बाय 1 प्रत्येकाची माहिती घेऊया आणि त्याच्या अनुषंगाने या विभक्त्यांचा उपयोग कशा पद्धतीने केला जातो वाक्यरचनेमध्ये तेही आपण पाहूया। चला तर मग पाहूया सब्जेक्टिव्ह किंवा नॉमिनेटिव्ह केस। पहिला सब्जेक्टिव्ह केस। याचं दुसरं नाव नॉमिनेटिव्ह केस। मराठीत हा प्रथमा विभक्ती। मित्रांनो, लक्षात घ्या, सब्जेक्ट याच्यावरूनच या केसचं नाव सब्जेक्टिव्ह केस पडलं आहे। याचं दुसरं नाव नॉमिनेटिव्ह केस पण आहे। ज्यावेळेस एखादं नाम एक कर्त्याची भूमिका पार पाडतं, एखादं नाम कर्त्याच्या स्थानावर येतं, तेव्हा त्याला सब्जेक्टिव्ह केस किंवा नॉमिनेटिव्ह केस म्हणतात। मराठीमध्ये हा प्रथम स्थानावर असतो म्हणून याला प्रथमा विभक्ती म्हटले जाते। इंग्रजीमध्ये हा सब्जेक्ट कर्ता म्हणून कार्य करतो म्हणून सब्जेक्टिव्ह केस म्हणतात। सब्जेक्टिव्ह केसचं दुसरं नाव नॉमिनेटिव्ह केस आहे। परीक्षेत प्रश्न विचारला जातो की आयडेंटिफाय द केस ऑफ नाउन, तर ते सब्जेक्टिव्ह केसच्या ऐवजी नॉमिनेटिव्ह केससुद्धा टाकू शकतात। तर लक्षात ठेवायचं, सब्जेक्टिव्हचं दुसरं नाव नॉमिनेटिव्ह केस आहे। मी आताच याची माहिती दिली की ज्यावेळेस एक नाम कर्त्याच्या जागी ॲज अ सब्जेक्ट म्हणून कार्य करतं तेव्हा त्याला सब्जेक्टिव्ह केस म्हणतात। उदाहरण पाहू आपण आता। राम किल्ड रावणा। रामने रावणाला ठार केलं। राम हे नाम या ठिकाणी कर्त्याच्या जागी आलेले आहे। राम कृती करतोय। कर्ता कोण असतो की ज्या वाक्यात जो घटक, वाक्यात जर एखादा घटक कृती करत असेल त्या घटकाला कर्ता म्हणतात। मग या ठिकाणी हे नाम
कर्त्याची भूमिका पार पडते की राम कीळ रावणा, रामने रावणाला ठार केलं, म्हणजेच राम या ठिकाणी सब्जेक्टची भूमिका पार पाडतोय. रामची विभक्ती सब्जेक्टिव्ह केस येईल. गोपाल हॅज सीन धिस मूव्ही. गोपालने हा चित्रपट पाहिलेला आहे. याच्यामध्ये गोपाल हे नाम जे ते स्वतः कृती करतोय, कर्त्याच्या जागी, म्हणून गोपाल हे नाम सब्जेक्टिव्ह केसमध्ये येईल. अजून एक घेऊ आपण. अनुराधा मेड अ कप ऑफ टी. अनुराधाने कपभर चहा बनवला. कर्त्याच्या जागी अनुराधा हे एक नाम आहे. अर्थात मला एवढंच म्हणायचं आहे की जर कर्त्याच्या जागी एखादं नाम असेल तर त्या नामाची विभक्ती सब्जेक्टिव्ह केस म्हटल्या जाते. अजून एक शेवटचं उदाहरण आपण याच्यामध्ये पाहू. द काऊ इट्स ग्रीन ग्रास. गाय हिरवा चारा खाते. म्हणजे काऊ या ठिकाणी कर्त्याची भूमिका पार पाडते. काऊ पण एक नाम आहे, म्हणजेच काऊची विभक्ती ही सब्जेक्टिव्ह केस आहे. सोपं एकदम. जर एखादं नाम कर्त्याच्या जागी येत असेल तर त्याची विभक्ती ही सब्जेक्टिव्ह केस म्हणता येईल. चला तर आता दुसरं पाहूया आपण, ऑब्जेक्टिव्ह किंवा अकेजिटिव्ह केस. द्वितीय विभक्ती. मराठी त्याला द्वितीय विभक्ती म्हटले जाते. इंग्रजीमध्ये त्याला ऑब्जेक्टिव्ह किंवा अकेजिटिव्ह केस असं म्हणतात. ऑब्जेक्ट या शब्दावरनं ऑब्जेक्टिव्ह हे नाव याला पडलेलं आहे. म्हणजे अर्थात एखादं नाम जर ऑब्जेक्टच्या जागी, मराठीत कर्माच्या जागी आलेलं असेल तर त्याची विभक्ती ही द्वितीय विभक्ती असते, ऑब्जेक्टिव्ह केस असते. मराठीमध्ये कर्म ही द्वितीय स्थानावर येतं, म्हणून त्याला द्वितीय विभक्ती म्हटलं जातं. उदाहरण आत्ताच आपण पाहिलं, राम कील रावणा, रामने रावणाला ठार केलं. राम हा प्रथम स्थानावर होता म्हणून प्रथम विभक्ती, पण रामने रावणाला ठार केलं, रावण हा द्वितीय स्थानावर आला म्हणून त्याला द्वितीय विभक्ती म्हटलं गेलं. परंतु इंग्रजीमध्ये राम कील रावणा, राम एक कर्ता आहे, कर्त्यानंतर आपण किल्ड क्रियापद घेतलं आणि त्याच्यानंतर रावणा हा शब्द आला आहे. म्हणजे रावणा हा ऑब्जेक्टच्या जागी आहे. तात्पर्य एकच की जर एखादं नाम ऑब्जेक्टच्या जागी आलेलं असेल, कर्माच्या जागी आलेलं असेल तर त्याला ऑब्जेक्टिव्ह केस, त्याचं दुसरं नाव अकेजिटिव्ह केस असं देखील त्याला म्हणतात. उदाहरण पाहूया. सुरुवातीला आपण एक वाक्य पाहिलं होतं, राम किल्ड रावणा, रामने रावणाला ठार केलं. याच्यामध्ये राम हा सब्जेक्टिव्ह केस, कारण राम पण एक नाम आहे, तो कर्त्याच्या जागी आहे म्हणून सब्जेक्टिव्ह केस झाला. परंतु रावणासुद्धा एक नाम आहे, परंतु रावणा क्रिया करत नाही आहे, त्याच्यावर क्रिया घडून येते, तो ऑब्जेक्टच्या जागी आहे म्हणून तो ऑब्जेक्टची भूमिका पार पाडतोय. याच्यामध्ये रावणा हे एक ऑब्जेक्टिव्ह केस आहे, कारण रावणासुद्धा एक नाम आहे. अजून पुन्हा पहा, दे सिंग अ सॉन्ग, ते गीत गातात. याच्यामध्ये कर्ता हा दे, पण याची क्रिया ही सॉन्गवर घडून येते. मग सॉन्गसुद्धा एक नाम आहे, म्हणजे सॉन्ग ऑब्जेक्टच्या जागी आहे. कर्ता, क्रियापद आणि कर्म, कारण इंग्रजीची वाक्यरचनाच आहे सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टच्या जागी जर एखादं नाम येत असेल तर त्याची विभक्ती ही ऑब्जेक्टिव्ह केस होईल. अजून पुन्हा पहा, राधा हॅज प्रिपेअर्ड अ स्वीट डिश. राधाने स्वीट डिश बनवलेली आहे, तयार केलेली आहे. राधाची क्रिया त्या स्वीट डिशवर घडून येते. राधा याच्यामध्ये एक नाम आहे, पण राधा कर्त्याच्या जागी, पण कर्त्याची क्रिया ही स्वीट डिशवर घडून येते. अर्थात स्वीट डिश ऑब्जेक्टच्या जागी आहे. स्वीट डिशसुद्धा एक नाम आहे म्हणून याची विभक्ती द्वितीय विभक्ती होय, ऑब्जेक्टिव्ह केस होय. कळलं असेल. जर एखादं नाम कर्त्याच्या जागी आलेलं असेल तर सब्जेक्टिव्ह केस, एखादं नाम कर्माच्या जागी आलेलं असेल तर ऑब्जेक्टिव्ह केस. आता पुढचा प्रकार येतो पॉझेसिव्ह केस, अर्थात षष्ठी विभक्ती.
पॉझेसिव्ह केस, याचंच दुसरं नाव जिनेटिव्ह केस, याला षष्टी विभक्ती म्हणतात आणि याचा उपयोग मालकी हक्क किंवा स्वामित्व दर्शविण्यासाठी केला जातो. मित्रांनो, पजेशन या शब्दावरनं पॉझेसिव्ह केस हे नाव याला पडलेलं आहे. पजेशन म्हणजेच अर्थात स्वामित्व, ताबा, मालकी हक्क. म्हणजे एखाद्या नामाचा उपयोग मालकी हक्क किंवा स्वामित्व दर्शवण्यासाठी केला असेल तर त्याला पजेसिव्ह केस म्हणतात. मराठीमध्ये षष्टी विभक्ती ही मालकी हक्क किंवा स्वामित्व दर्शवण्यासाठी वापरले जाते, म्हणून याला षष्टी विभक्ती असं नाव दिलं आहे. पॉझेसिव्ह केसचं अजून एक नाव जिनेटिव्ह केस पण आहे. जर एखादं नाम त्याचा मालकी हक्क एखाद्या वस्तूवर किंवा एखाद्या घटकावर त्याचा मालकी हक्क दाखवत असेल तर ते नाम षष्टी विभक्तीमध्ये मोडतं. पाहूया आपण आता उदाहरण. दिस इज गीताज पर्स. ही गीताची पर्स आहे. अर्थात गीताज पर्स, गीताला ॲपॉस्ट्रॉफी एस दिलेला आहे. ही गीताची पर्स आहे म्हणजे गीताचा मालकी हक्क त्या पर्सवर दाखवत आहे. या ठिकाणी गीता हे नाम षष्टी विभक्ती अर्थात पॉझेसिव्ह केसमध्ये मोडल्या जाईल. पुन्हा दॅट वॉज राधाज बॅग. ती राधाची बॅग होती म्हणजे राधाचा मालकी हक्क त्या बॅगवर दाखवलेला आहे. राधा आणि गीता हे दोघं नाम या ठिकाणी त्यांचा मालकी हक्क दाखवत आहे. त्यांचा उपयोग स्वामित्व दाखवण्यासाठी केलेला आहे, म्हणून यांना पॉझेसिव्ह केस म्हणतात. अजून एक तिसरं उदाहरण याच्यामध्ये घेऊ आपण. रवीज फादर इज अ डॉक्टर. रवीचे वडील एक डॉक्टर आहेत. इथं रवीचा मालकी हक्क त्याच्या वडिलांवर दाखवलेला आहे. अर्थात रवी हे नाम या ठिकाणी पॉझेसिव्ह केससाठी वापरले गेले. पॉझेसिव्ह केसबद्दलचे अजून काही नियम आहेत ते आपण पुढे पाहूया, परंतु आधी आपण विभक्तीबद्दलची माहिती घेऊया. आधी आपण सब्जेक्टिव्ह केस पाहिलं, नंतर ऑब्जेक्टिव्ह केस पाहिलं, पॉझेसिव्ह केसबद्दलची माहिती घेतली. आता पुढे आपल्याला डेटिव्ह केस अर्थात चतुर्थी विभक्तीबद्दल पाहायचे. मी आधीच सांगतो आहे पॉझेसिव्ह केसबद्दलचे काही नियम आहेत. आपल्या विभक्तीचा मुद्दा संपल्यानंतर मी पॉझेसिव्ह केसबद्दलचे काही रूल्स आहेत ते तुम्हाला सांगेल. सध्या पॉझेसिव्ह केस म्हणजे काय, तर मालकी हक्क किंवा स्वामित्व दर्शवणारा एखादा नाम असेल, तो जर त्याचा मालकी हक्क एखाद्या वस्तूवर किंवा घटकावर दाखवत असेल तर ते नाम पॉझेसिव्ह केसमध्ये मोडतं. आता आपल्याला डेटिव्ह केस पाहायची, चतुर्थी विभक्ती. आता चतुर्थी विभक्ती म्हणजे काय असतं तर त्याआधी आपण जाणून घेऊया. डेटिव्ह केस. मित्रांनो, कधी कधी कर्त्याची क्रिया ही दोन कर्मावर घडून येते. म्हणजे कर्त्याची क्रिया ही दोन ऑब्जेक्टवर, दोन कर्मावर घडून येते. अशा कर्माचे दोन प्रकार पडतात, डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आधी आपण एक वाक्य बघूया की त्या वाक्यात दोन ऑब्जेक्टचा उपयोग कसा केला आहे. नंतर डायरेक्ट ऑब्जेक्ट काय आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट काय ते आपण बघूया. कारण या डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्टवरच तुमची डेटिव्ह केस अर्थात चतुर्थी विभक्ती अवलंबून आहे. आधी पाहूया वाक्यात कर्त्याची क्रिया दोन ऑब्जेक्टवर कशी घडते. पाहूया. शी गेव मी अ रोज फ्लावर. तिने मला गुलाबाचे फूल दिले. मित्रांनो, या ठिकाणी हा कर्ता शी आहे. या ठिकाणी तिने मला गुलाबाचे फूल दिले. कर्त्याची क्रिया दोन घटकावर घडून येते देण्याची. एक आहे रोज फ्लावर आणि एक आहे मी अर्थात मला. म्हणजे देण्याची क्रिया एक तर माझ्यावर घडून येते आणि फुलावरसुद्धा घडून येते. अशा ऑब्जेक्टचे दोन प्रकार पडतात, डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. अजून एक वाक्य घेऊया, नंतर मी तुम्हाला डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्टबद्दल माहिती देतो. ही बॉट हिम अ चॉकलेट.
त्याने त्याच्यासाठी चॉकलेट खरेदी केलं. कर्त्याची क्रिया चॉकलेटवर पण घडून आलेली आहे आणि त्याच्यावरही घडून आलेली आहे. म्हणजे लक्षात घ्या, या ठिकाणी दोन ऑब्जेक्ट आहेत, एक चॉकलेट आणि हिम, इथं रोज फ्लावर आणि मी. तर या कर्माचे दोन प्रकार पडतात, एक डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं आणि एक इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. तर डायरेक्ट ऑब्जेक्ट काय असतं? ज्या वेळेस कर्त्याची क्रिया एखाद्या वस्तूवर घडून येते त्या वस्तुवाचक नामाला डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणतात. आणि ज्या वेळेस कर्त्याची क्रिया एखाद्या व्यक्तीवर घडून येते ते इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतं, अर्थात अप्रत्यक्ष कर्म असतं, ते इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. मित्रांनो, डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट मिळवण्याच्या दोन पद्धती, त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. जर क्रियापदाला कायने प्रश्न विचारला असता येणारं उत्तर डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. कायने प्रश्न विचारला तर येणारं उत्तर डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. ते डायरेक्ट ऑब्जेक्ट एक वस्तुवाचक असतं, ते एक नाम असतं आणि त्याची विभक्ती ही द्वितीय असते. या ठिकाणी मी प्रश्न विचारतोय की शी गिव मी अ रोज फ्लावर, तिने मला गुलाबाचे फूल दिले. व्हॉट डीड शी गिव मी, तिने मला काय दिलं? तर मला उत्तर मिळतं गुलाबाचं फूल. गुलाबाचं फूल एक नाम आहे, ठीक आहे, ते एक वस्तुवाचक आहे आणि त्याची विभक्ती ही द्वितीय आहे. कारण जर कर्त्याची क्रिया दोन कर्मावर घडून येते तर आधी वस्तुवाचक जे येतं त्याची विभक्ती द्वितीय असते, त्याला द्वितीय घ्यायचं. वस्तुवाचकवर थेट क्रिया घडते म्हणून त्या ठिकाणी त्याला द्वितीय घ्यायचं. मग द्वितीय आहे, शिवाय ते एक वस्तुवाचक आहे आणि ते एक नाम आहे. परंतु क्रियापदाला जर हुमने अर्थात कोणालाने प्रश्न विचारला असता येणारं उत्तर हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतं, ते एक व्यक्तिवाचक असतं आणि त्याची विभक्ती चतुर्थी असते. याच्यामध्ये हुम डिड शी गिव अ रोज फ्लावर, तर शी गेव मी अ रोज फ्लावर, तिने मला गुलाबाचं फूल दिलं, अर्थात मी हे एक इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, ते एक व्यक्तिवाचक आहे आणि त्या ठिकाणी ते नाम किंवा सर्वनाम असू शकतं. एक तर मी त्या ठिकाणी सर्वनाम आलं आहे, त्याऐवजी गोपाल येऊ शकतो, त्या ठिकाणी गणेश येऊ शकतो. म्हणजे शी गेव गोपाल अ रोज फ्लावर, शी गेव राहुल अ रोज फ्लावर, असे जे नाम येतील इथं ते व्यक्तिवाचक असणार, नाम असेल किंवा सर्वनाम असेल. पण व्यक्तिवाचकची विभक्ती ही चतुर्थी असते आणि वस्तुवाचकची विभक्ती ही द्वितीय असते. मी तुम्हाला शब्दबद्ध करून सांगतो त्या ठिकाणी पुन्हा एकदा. शी गेव मी रोज फ्लावर आणि ही बॉट हिम अ चॉकलेट. या दोन्ही वाक्यात डायरेक्ट ऑब्जेक्ट कोणता आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कोणता हे प्रत्यक्ष मी समजून सांगतो. ऑब्जेक्टचे दोन प्रकार पडतात, डायरेक्ट ऑब्जेक्ट, प्रत्यक्ष कर्म, आणि दुसरं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट अर्थात अप्रत्यक्ष कर्म. डायरेक्ट ऑब्जेक्ट केव्हा मिळतं तर डायरेक्ट ऑब्जेक्ट क्रियापदाला व्हॉटने प्रश्न विचारला असता येणारं उत्तर डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. प्रश्न कशाने विचारावा लागेल? व्हॉटने अर्थात काय नाही. आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हुमने अर्थात कोणालाने प्रश्न विचारायचे. डायरेक्ट ऑब्जेक्ट वस्तुवाचक असतं, ते एक नाम असतं, याची विभक्ती ही द्वितीय अर्थात ऑब्जेक्टिव्ह केस असते. लक्षात घ्या, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट व्यक्तिवाचक असतं, ते एक नाऊन किंवा प्रोनाऊन असू शकतं, बट याची विभक्ती ही चतुर्थी डेटिव्ह केस असते. फरक पाहिलाच, वस्तुवाचक व्यक्तिवाचक, नाऊन हे नाऊनच असेल, हे नाऊन किंवा प्रोनाऊन असेल. द्वितीय ऑब्जेक्टिव्ह केस असते याची, तर याची चतुर्थी विभक्ती असते. तर आपण डायरेक्ट ऑब्जेक्टविषयी जाणून घेऊया की ते वस्तुवाचक कसं आलं, नाऊन कसं आलं आणि द्वितीय विभक्तीमध्ये कसा मोडला. आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्टचंही आपण त्याबद्दलची माहिती बघू की ते व्यक्तिवाचक कसं, नाऊन प्रोनाऊन कसं किंवा चतुर्थी विभक्ती त्याची कशी. आधी आपण डायरेक्ट ऑब्जेक्टबद्दल माहिती घेऊया. डायरेक्ट ऑब्जेक्ट हे वाक्य घेतलं होतं आपण, शी गेव मी
अ रोज फ्लावर. तिने मला गुलाबाचे फूल दिले. तिने मला गुलाबाचे फूल दिले. मी प्रश्न विचारणार, व्हॉट डीड शी गिव मी. तिने मला काय दिले. मला उत्तर मिळतंय अ रोज फ्लावर. रोज फ्लावर हे वस्तुवाचक आहे, ते एक नाम आहे. शिवाय अशा डायरेक्ट ऑब्जेक्टची म्हणजे वस्तुवाचक नामाची विभक्ती ही डायरेक्ट असल्याने त्याला ऑब्जेक्टिव्ह केस म्हणतात. अर्थात द्वितीय विभक्ती. कळलं? जर या ठिकाणी कर्त्याची क्रिया एखाद्या वस्तूवर घडून आली नसती, एखाद्या व्यक्तीवरच घडून आली असती, तर ही द्वितीय विभक्ती राहिली असती. पण प्रश्न केव्हा निर्माण होतो की ज्या वेळेस वाक्यामध्ये दोन ऑब्जेक्ट असतात. मग साधी सोपी गोष्ट आहे, वस्तुवाचक असेल तर त्याची द्वितीय विभक्ती पकडून घ्यायची, व्यक्तिवाचक आहे तर त्याची विभक्ती ही चतुर्थी पकडून घ्यायची. ठीक आहे, आपल्याला माहिती झालं जातं की ही द्वितीय विभक्ती आहे वस्तुवाचक. काय नाही प्रश्न विचारल्यानंतर ते मिळालं, ते नाम पण आहे. तर आता आपण इनडायरेक्ट ऑब्जेक्टमध्ये बघूया की इनडायरेक्ट ऑब्जेक्ट याची विभक्ती चतुर्थी कशी येते ती. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट अप्रत्यक्ष कर्म. अप्रत्यक्ष कर्म केव्हा की जेव्हा होमने प्रश्न विचारला असता मुख्य क्रियापदाला, तेव्हा येणार उत्तर हे अप्रत्यक्ष कर्म व्यक्तिवाचक आणि त्याची विभक्ती ही चतुर्थी असते. पाहूया, हेच वाक्य आपण पाहिलं होतं. शी गेव मी अ रोज फ्लावर. तिने मला गुलाबाचे फूल दिले. प्रश्न विचारतोय मी, whom did she give a rose flower. तिने कोणाला गुलाबाचे फूल दिले. साहजिकच उत्तर मिळतंय मी, अर्थात मला. हे एक व्यक्तिवाचक आहे. व्यक्तिवाचक असल्यामुळे ते इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि ते एक सर्वनाम आहे. सर्वनाम किंवा नाऊन पण असू शकतं, कारण मी असंही म्हणू शकलो असतो शी गेव गोपाल अ रोज फ्लावर, मग गोपाल तर एक नाम झालं असतं. पण ते व्यक्तिवाचक आहे. व्यक्तिवाचक प्रोनाऊन किंवा नाऊन असू शकतं. याची विभक्ती मात्र ही चतुर्थी म्हटल्या जाते. याला डेटिव्ह केस म्हणतात. तुमच्या लक्षात आलंच असेल, जेव्हा जेव्हा कर्त्याची क्रिया दोन ऑब्जेक्टवर घडून येते तेव्हा डायरेक्ट ऑब्जेक्ट वस्तुवाचक असतं आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट व्यक्तिवाचक असतं. मग अशा वस्तुवाचक नामाची विभक्ती द्वितीय समजावी आणि व्यक्तिवाचक नामाची विभक्ती ही चतुर्थी समजावी. त्याचे काही एक्झाम्पल आपण पाहूया चतुर्थी विभक्तीची, डेटिव्ह केसचे. आय रोट हिम अ लेटर. इथं कर्त्याची क्रिया दोन ऑब्जेक्टवर घडून आलेली. मित्रांनो, मी असंही म्हणू शकलो असतो आय रोट अ लेटर. तर इथं आय एक कर्ता होता, सब्जेक्टिव्ह केस होती, पण लेटर मात्र ऑब्जेक्टिव्ह केस होती, कारण एकच कर्म या ठिकाणी. पण ज्यावेळेस दोन कर्म येतात, एक वस्तुवाचक आणि व्यक्तिवाचक, तेव्हा वस्तुवाचक याची विभक्ती ऑब्जेक्टिव्ह केस झाली, तर व्यक्तिवाचकची विभक्ती डेटिव्ह केस अर्थात चतुर्थी विभक्ती झाली. अजून पुन्हा, वी सेंट मिस्टर पाटील
ॲन इन्व्हिटेशन. साहजिकच पाठवण्याची क्रिया इन्व्हिटेशनवर पण घडली, मिस्टर देशमुखांवर, मिस्टर पाटलांवर पण घडली. तर या ठिकाणी इन्व्हिटेशन हे वस्तुवाचक आहे, ऑब्जेक्टिव्ह केस आहे, आणि मिस्टर पाटील की व्यक्तिवाचक आहे, नाम आलं या ठिकाणी, तर यांची विभक्ती डेटिव्ह केस आहे. साधं सोपं आहे हो. वस्तुवाचक नामाची विभक्ती द्वितीय असते, व्यक्तिवाचक नामाची विभक्ती चतुर्थी असते. पण एक लक्षात ठेवा, हे कधी की ज्यावेळेस वाक्यात कर्त्याची क्रिया दोन ऑब्जेक्टवर घडते तेव्हा. जर एकच ऑब्जेक्ट असेल, मग ते व्यक्तिवाचक असो का वस्तुवाचक असो, त्याची विभक्ती द्वितीयच असणार. पण ज्यावेळेस दोन ऑब्जेक्ट येतात तेव्हाच मात्र ह्या विभक्त्या बदलतात, कारण दोन विभक्त्या एकाच नामाला देता येत नाहीत. म्हणून वस्तुवाचक, मी 10 वेळा त्याच गोष्टी रिपीट करतोय, हेतू एकच आहे की तुम्हाला ते कायमस्वरूपी लक्षात राहावं. वस्तुवाचक नामाची विभक्ती द्वितीय, व्यक्तिवाचक नामाची विभक्ती चतुर्थी. अजून एक शेवटचं उदाहरण घेतो. गोपाल ब्रॉट मी अ गिफ्ट. गोपालने माझ्यासाठी गिफ्ट आणलं. गिफ्ट ही ऑब्जेक्टिव्ह केस, कारण वस्तुवाचक, आणि मी तर मी माझ्यासाठी असेल, हिम त्याच्यासाठी असेल, हर असेल, तर हे व्यक्तिवाचक जे आहे त्याची विभक्ती डेटिव्ह केस अर्थात चतुर्थी विभक्ती. लक्षात आलं असेल. आता या प्रकरणातलं शेवटची केस ती म्हणजे होकेटिव्ह केस, संबोधन विभक्ती. पाहूया. आता आपल्याला होकेटिव्ह केस पाहिजे. होकेटिव्ह केस अर्थात याला मराठीत संबोधन विभक्ती म्हणतात. संबोधन विभक्ती अर्थात काय? जर एखाद्या नामाचा उपयोग त्याला संबोधन करण्यासाठी, त्याला हाक मारण्यासाठी केला जात असेल, तर त्या नामाची विभक्ती ही होकेटिव्ह केस अर्थात संबोधन विभक्ती म्हणून ओळखली जाते. उदाहरण पहा. राजू कम हिअर. राजू इकडे. राजू हे नाम हाक मारण्यासाठी त्या ठिकाणी वापरलं गेलं आहे, म्हणजे त्याला संबोधित केलं आहे राजूला, म्हणून त्याला मराठीत संबोधन विभक्ती, तर इंग्लिशमध्ये त्याला होकेटिव्ह केस म्हणतात. फ्रेंड्स, फॉलो मी. मित्रांनो माझ्या मागं या. म्हणजे मित्रांना या ठिकाणी हाक मारलेली आहे, त्यांना संबोधित केलं आहे की तुम्ही माझ्या मागं या. त्यानंतर पुन्हा गॉड प्लीज हेल्प मी. देवा मला मदत कर. देवाला हाक मारलेली. तात्पर्य एक, जर एखाद्या नामाचा उपयोग त्याला हाक मारण्यासाठी किंवा त्याला संबोधित करण्यासाठी केला गेला असेल, तर अशा नामाची विभक्ती होकेटिव्ह केस असते. ठीक आहे, या ठिकाणी आपल्या नामाच्या विभक्त्या ह्या संपल्या आहेत. पण मी थोड्या वेळापूर्वीच तुम्हाला बोललो होतो की आपल्याला पॉझिटिव्ह केसबद्दल काही गोष्टी पाहायच्या आहेत. पॉझिटिव्ह केसचे काही नियम आहेत, ते नियम तुम्हाला सांगायचे आहेत. पाहूया पॉझिटिव्ह केसबद्दलचे काही नियम. पॉझिटिव्ह केस अर्थात त्याला आपण इंग्लिशमध्ये जिनेटिव्ह केस, षष्ठी विभक्ती म्हणतो. मग पॉझिटिव्ह केस किंवा जिनेटिव्ह केस बद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी ह्या आपल्याला पाहिजे. पॉझिटिव्ह केसचा उपयोग आपण स्वामित्व किंवा मालकी हक्क दर्शवण्यासाठी केला होता. पॉझेशन अर्थातच ताबा, स्वामित्व, मालकी हक्क. मग जे नाम स्वामित्व किंवा मालकी हक्क दाखवण्यासाठी वापरलं जातं आहे त्याला षष्ठी विभक्ती म्हणतात. मग आता षष्ठी विभक्ती दाखवण्याबद्दलचे
काही नियम आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला एखाद्या सजीव घटकाची, सजीव गोष्टींची मालकी हक्क दाखवायचा असेल तर त्यांना ॲपॉस्ट्रॉफी एस लावून त्याचा मालकी हक्क दाखवता येतो. परंतु निर्जीव घटकांच्या बाबतीत त्यांचा मालकी हक्क दाखवायचा असेल, पॉझेसिव्ह केस दाखवायचे असेल तर ऑफ OF लावून त्याचा मालकी हक्क दाखवता येतो. म्हणजे सजीवांच्या बाबतीत सहसा ॲपॉस्ट्रॉफी एस लावून मालकी हक्क षष्ठी विभक्ती दर्शवतात. उदाहरण पाहूया आपण आता याच्यामध्ये. माय ब्रदर्स नेम इज विशाल. माझ्या भावाचं नाव विशाल आहे. ब्रदर्स नेम, भावाचे. म्हणजे सजीवांच्या बाबतीत ॲपॉस्ट्रॉफी एस लावून मालकी हक्क दाखवायचा आहे. त्या नावावर मालकी हक्क, त्या विशाल या नावावर मालकी हक्क त्या ब्रदरचा. म्हणजे नामाची षष्ठी विभक्ती दाखवायची सजीवांची, त्या ॲपॉस्ट्रॉफी एस वापरला आहे. अजून आपण पाहू त्या ठिकाणी. गोपाल्स फादर इज अ टीचर. गोपालचे वडील एक शिक्षक आहेत. गोपाल्स फादर. आवर काऊज हॉर्न्स आर व्हेरी शार्प. इथं गाय एक प्राणी सजीव आहे. गायीची शिंग जी आहेत, आमच्या गायीची शिंग ही खूप टोकदार आहेत. अर्थात प्राणी पण सजीवच आहेत. म्हणजे सजीव घटकांचा मालकी हक्क किंवा षष्ठी विभक्ती दर्शवण्यासाठी ॲपॉस्ट्रॉफी एसचा उपयोग केला जातो. तर या उलट निर्जीव घटकांचा मालकी हक्क दाखवायचा असेल तर ऑफ लावून त्याचा मालकी हक्क दर्शवता येतो. बघूया आपण. तो नियमही लिहून घेऊ आणि त्याच्याबद्दलचे एक्झाम्पलही बघू. निर्जीव घटकांचा मालकी हक्क किंवा षष्ठी विभक्ती दर्शवण्यासाठी ऑफचा उपयोग करतात. उदाहरण आपण पाहूया. द नेम ऑफ माय स्कूल इज न्यू इंग्लिश स्कूल. माझ्या शाळेचं नाव हे न्यू इंग्लिश स्कूल आहे. द नेम ऑफ माय स्कूल ऑफ वापरलं या ठिकाणी. या ठिकाणी एक शाळेचं नाव आहे, त्या शाळेच्या नावाचा मालकी हक्क दाखवण्यासाठी ऑफ वापरला आहे. मी असं म्हणू शकत नाही माय स्कूल्स नेम. स्कूल निर्जीव घटक आहे, त्याच्यामुळे ॲपॉस्ट्रॉफी एस निर्जीवांच्या बाबतीत चालत नाही. त्याच पद्धतीने आपण पाहू. द लेग्स ऑफ पियानो आर ब्रोकन. त्या पियानोचे पाय मोडलेले आहेत. मी पियानोज लेग्स असं नाही म्हटलं. द लेग्स ऑफ पियानो. ॲपॉस्ट्रॉफी यस हा सजीवांच्या बाबतीत वापरला जातो मालकी हक्क दाखवण्यासाठी, तर निर्जीवांच्या बाबतीत मालकी हक्क दाखवण्यासाठी सहसा ऑफ वापरतात. अजून द फिदर्स ऑफ पीकॉक आर व्हेरी ब्युटिफुल. मोराची जी पीस आहेत, फिदर्स आहेत, ती खूप सुंदर आहेत. द फिदर्स ऑफ पीकॉक. कळलं असेल. मग आपण एक नियम पाहिला षष्ठी विभक्तीच्या बाबतीत की सजीवांचा मालकी हक्क दाखवण्यासाठी ॲपॉस्ट्रॉफी एसचा उपयोग करतात.
निर्जीवांचा मालकी हक्क दाखवण्यासाठी निर्जीव घटकांचा ॲपॉस्ट्रॉफी एसच्या ऐवजी ऑफ वापरतात. बरं, अजून पाहूया. जर अनेकवचनी नाम असेल तर त्यांचा मालकी हक्क दाखवण्यासाठी ॲपॉस्ट्रॉफी एस हा शेवटच्या यसवर दिला जातो आणि त्याचा मालकी हक्क दाखवला जातो. उदाहरण समजून सांगतो. आधी नियम लिहितो की अनेकवचनी नामांचा मालकी हक्क दर्शवण्यासाठी शेवटच्या यसवर ॲपॉस्ट्रॉफी एस द्यावा. ॲपॉस्ट्रॉफी यस अर्थात अशा पद्धतीचा यस द्यावा. उदाहरण सांगतो. धिस इज बॉईज हॉस्टेल. या ठिकाणी बॉईज हे नाम अनेकवचनी आहे, त्याच्यामुळे पुन्हा बॉईजेस लिहायची आवश्यकता नसते. शेवटच्या यसवर ॲपॉस्ट्रॉफी एस दिला तर पुन्हा ॲपॉस्ट्रॉफी एस लिहायची आवश्यकता नसते. शेवटच्या यसवर ॲपॉस्ट्रॉफी मार्क द्यायचा आणि त्याचा मालकी हक्क दाखवायचा. दिस इज बॉईज हॉस्टेल. हे मुलांचं वसतिगृह आहे. दीज आर दी गर्ल्स रूम. ॲक्च्युली हे गर्ल्सेस रूम असतं, परंतु अनेकवचनी नाम असल्यामुळे त्याला यस लागलेला असतो. पुन्हा त्याला ॲपॉस्ट्रॉफी यस नंतर पुन्हा यस वापरायची आवश्यकता नसते. शेवटच्याच यसवर तुम्हाला ॲपॉस्ट्रॉफी मार्क द्यायचा आहे आणि त्याचं मालकी हक्क दाखवायचा आहे. हा एक महत्त्वाचा नियम या ठिकाणी होता. अजून पुढचा नियम आपल्याला पाहायचा आहे. जर 2 वेळा तुम्हाला मालकी हक्क दाखवायचा असेल, एकाच वाक्यात 2 वेळा मालकी हक्क दर्शवायचा असेल, तर पहिल्यांदा ऑफने मालकी हक्क दाखवायचा आणि दुसऱ्यांदा ॲपॉस्ट्रॉफी एसने मालकी हक्क दाखवायचा. मी पुन्हा एकदा सांगतोय, एकाच वाक्यात 2 वेळा मालकी हक्क दाखवायचा असेल तर पहिल्या वेळेस ऑफ वापरून मालकी हक्क दाखवायचा आणि दुसऱ्या वेळेस ॲपॉस्ट्रॉफी एस वापरून त्याचा मालकी हक्क दाखवायचा. उदाहरण पहा. The name of my father's friend is गोविंद. माझ्या वडिलांच्या मित्राचं नाव गोविंद आहे. इथं द नेम ऑफ माय फादर्स फ्रेंड, इथं 2 ठिकाणी मालकी हक्क दाखवला आहे. म्हणजे वडिलांच्या मित्राचं नाव ऑफ वापरला आहे चाचीचे त्या नावासाठी आणि फादर्स इथंही मालकी हक्क दाखवला आहे म्हणजे वडिलांच्या मित्रांचं नाव. म्हणजे एकाच वाक्यात 2 ठिकाणी मालकी हक्क दाखवला आहे. तर पहिला मालकी हक्क अर्थात षष्ठी विभक्ती ऑफने दाखवावी, तर दुसरा मालकी हक्क किंवा षष्ठी विभक्ती ही ॲपॉस्ट्रॉफी एसने करावी. पुन्हा द हाऊस ऑफ माय uncle's son is very beautiful. माझ्या काकाच्या मुलाचं जे घर आहे ते खूप सुंदर आहे. द हाऊस ऑफ माय अंकल्स सन, इथं हाऊस कोणाचं घर आहे तर काकाच्या मुलाचं. त्या घराचा मालकी हक्क दाखवण्यासाठी ऑफ वापरला आहे आणि पुन्हा काकांचा मुलगा आहे चिरंजीवी ते दाखवण्यासाठी ॲपॉस्ट्रॉफी एस वापरला आहे. अर्थात नियम इथंच सांगतो की एकाच वाक्यात 2 वेळा मालकी हक्क दाखवायचा असेल तर पहिल्यांदा ऑफने मालकी हक्क दाखवावा, षष्ठी विभक्ती दाखवावी आणि दुसऱ्या वेळेस मात्र ॲपॉस्ट्रॉफी एसचा उपयोग करावा. अजून एक शेवटचा नियम
बऱ्याच वेळा समयदर्शक गोष्टींचा मालकी हक्क दाखवण्यासाठी ॲपॉस्ट्रोफी एस वापरला जातो. समयदर्शक गोष्टींचा मालकी हक्क दाखवण्यासाठी उदाहरण आपण पाहूया. टुडेज न्यूजपेपर, आजचा न्यूजपेपर. येस्टरडेज इव्हेंट, कालचा प्रसंग. जानेवारीज मॅगझिन, जानेवारी महिन्यातलं मॅगझिन. म्हणजेच समयदर्शक गोष्टींचा मालकी हक्क दाखवण्यासाठी ॲपॉस्ट्रोफी एस वापरतात. अजून एक महत्त्वाचा नियम सांगायचा राहिला आहे. बऱ्याच वेळा संयुक्त नाम वापरले जातात. मग संयुक्त नामामध्ये शेवटचं पद महत्त्वाचं असतं. मग शेवटच्या पदाला ॲपॉस्ट्रोफी एस लावून त्याचा मालकी हक्क दर्शवता येतो. पुन्हा एकदा सांगतो, बऱ्याच वेळा वाक्यामध्ये संयुक्त नाम वापरलं जातं. ब्रदर इन लॉ, सिस्टर इन लॉ, फादर इन लॉ. अशा वेळेस शेवटच्या पदाला ॲपॉस्ट्रोफी एस लावून त्याचा मालकी हक्क दाखवला जातो येतो. उदाहरण पाहता, माय ब्रदर इन लॉज हाऊस, माय सिस्टर इन लॉज हजबंड. म्हणजे शेवटच्या नामाला ॲपॉस्ट्रोफी एस मी त्या ठिकाणी लावला आहे. संयुक्त नाम आहे ना, सिस्टर इन लॉ, मदर इन लॉ, कमांडर इन चीफ. अशा नामांचं मालकी हक्क षष्ठी विभक्ती हे शेवटच्या नामाला ॲपॉस्ट्रोफी एस लावून करावी. उदाहरण पाहूया आपण त्याचं. माय ब्रदर इन लॉज होम, माय सिस्टर इन लॉज हजबंड. The commander in chief's office. अशा पद्धतीने पॉझिटिव्ह केसबद्दलचे जे काही महत्त्वाचे नियम होते मी तुम्हाला सांगितले. या ठिकाणी आपले नाम आणि नामाच्या विभक्त्या संपलेल्या आहेत. थँक्यू व्हेरी मच.